त्याच्यापेक्षा आम्ही किती महत्व प्राप्त करावं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं की जे धार्मिकतेचे भुकेले व ताणलेले ते धन्य ते तृप्त होतील. स्तोत्रसंहिता 1 मध्ये सांगितलं, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या वस्त्रांकडे चालत नाही, पापी आणि धर्मनिंदकाच्या नीतिमान आणि अनीतिमान पुरुषांशी सांगितलेला. या ठिकाणी देवाची इच्छा आहे की तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने, तो मला नीती मार्गाने, तो मला बदलतो. जर मी काही चूक केली तर मला चूक कुठ लागते. बघा ही साईन आहे तुमच्या जीवनाला. आणि मी तुम्ही लगेच देवाकडे काय करता, क्षमा मागता की प्रभू मला काय कर, नाही का मी चुकले, मी श्री दिली, मी खोटं बोलले, प्रभू मला माझ्या बहिणीचा राग आला आणि मी रागात त्याला रागावून काहीतरी नाही का. परंतु एक आत्मा, देवाचा आत्मा तुमच्या हृदयामध्ये काम करतो आणि तो म्हणतो की क्षमा माग. कोण काय करत आहे, आत्मा. आणि मग तुम्ही क्षमा मागता म्हणजे तुम्ही नीतिमत्व प्राप्त करत आहात, तुम्ही बदलत आहात, तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगायला तुम्ही काय केली नाही का. म्हणून त्याने तुम्हाला निवडलंय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आशेच्या ठिकाणी आले नाही तर देवाने तुमची निवड केली आणि ते नीतिमत्व प्राप्त करण्यासाठी ते सामर्थ्य, नीतिमत्वाचं सामर्थ्य, नीतिमत्वाबद्दलचं ज्ञान हे प्राप्त करण्यासाठी परमेश्वराने तुमची निवड करून आज तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. त्याची अपेक्षा आहे की तुम्ही नीतिमत्व प्राप्त करावं. 4थं वचन असं सांगतं, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार मी अरिष्टाला भिणार नाही. कठीण परीक्षा चालू आहे माझी, कठीण परीक्षेमधून मी जात आहे. मी म्हणत नाही मी माझं संपलं, आता मी यामधून बरा होणार नाही, यामधून मला सुटका नाही. परंतु या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुझी आखरी आणि काठी मला हा विश्वास माझ्याकडे पाहिजे. आमेन मला. या परीक्षा आणि या परीक्षेमधून तुम्ही जात असताना प्रभू तुमच्या बरोबर आहे, त्याची आखरी आणि काठी तुमच्या बरोबर आहे. ती तुम्हाला धीर देणार आहे, ती तुम्हाला आधार देणार आहे, ती आखरी आणि काठी तुम्हाला आरोग्य देणार आहे. सर्व परीक्षेमधून तुम्ही बाहेर येणार आहात जर तुमच्याकडे पॉझिटिव्ह विश्वास असेल. नाही का, असं म्हटलं वी आर मॅग्नेट, आम्ही लोहचुंबकाप्रमाणे आहोत. आम्ही जे स्वीकारतो तेच आमच्या बरोबर घडतं, आम्ही जे विचार करतो तेच आमच्या बरोबर नाही का घडत असतं. आम्ही मला का परमेश्वर माझा मेंढपाळ आणि मला काही पडणार नाही का. मी त्याचं मेंढू आहे, आता मी त्याच्या पाठीमागे चाललोय. मग मृत्यू छायेच्या दरीतून मी जरी जात असणार आहे, मला अरिष्टाला घ्यायचं कारण तो माझी आखरी आणि काठी आहे. पुढचं वचन काय सांगतं, तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस, हा तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग कर. ते म्हणतात संपला, आता हा व्यक्ती संपलेला आहे. बायबल सांगतो तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे काय करतो. त्याने ताट ठेवले, ते आरोग्याचं ताट असेल, ते आशीर्वादाचं ताट असेल, ते शांतीचं ताट असेल, ते प्रोग्रेस होण्याचं ताट असेल, ते विजयाचं ताट असेल, ते तुमच्या समोर देवाने ठेवलेलं आहे. नाही का. आमेन मला का. पुढचं वचन काय सांगतं, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक, मला अभिषेक देतो. याचा अर्थ काय होतो, परमेश्वर मला अभिषेक करणार आहे. काय करणार आहे नाही का. तेल हे अभिषेकाचं प्रतीक आहे. तू माझ्या डोक्याला, मी अभिषेकामध्ये वाढणार आहे. दिवसांदिवस माझ्यावरचा अभिषेक कमी होणार तर तो काय होत राहील का. तो हर्मोन पर्वतावर उतरलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या हर्मोन पर्वतावर उतरलेल्या दैवतासारखा आहे. नाही का. माझ्यामध्ये चैतन्य येत राहणार आहे, माझ्यामध्ये आरोग्य वाढत राहणार, माझ्यामध्ये शांती
माझ्यामधला आनंद वाढत राहणार. माझ्यामध्ये अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक माझ्यामध्ये काय होणार आहे? त्या अभिषेकाची वाढ होणार आहे. आणि ती कशी वाढ होणार आहे? पुढची लाईन काय सांगते? माझे पात्र काठोकाठ भरून वाढ. हा, त्या अभिषेकाने माझे पात्र काठोकाठ भरून म्हणा, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. मी देवाच्या अभिषेकाने भरणार आहे, मी देवाच्या सामर्थ्याने भरणार आहे, मी देवाच्या अनुग्रहाने भरणार आहे, मी देवापासून मिळणार आरोग्य रिसीव्ह करणार आहे. आजच मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, आजच माझे रोग गेलेले आहेत, आजच माझ्या समस्या नष्ट झालेल्या आहेत, असा विश्वास आज माझ्यामध्ये येणं गरजेचं आहे. Praise the Lord. पुढचं वचन काय सांगतो? खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. खरोखर इटर्नल लास्टिंग लाईफ. इथं मला आरोग्य मिळेल, इथे मला शांती मिळेल, इथे मला आनंद मिळेल, इथं मी देवाचा अभिषेक स्वीकारणार आहे, इथं मी विश्वासात, इथे मी नीतिमत्व प्राप्त करणार. देवाची इच्छा आहे की मी नीतिमत्व प्राप्त करावं. आणि मग मी कुठे राहील? परमेश्वराच्या घरात अनंत काळ. मला कुठे राहायचं? देवाच्या घरामध्ये राहायचं. आम्ही म्हणा, हे सगळे आशीर्वाद देव आमच्या जीवनामध्ये पाठवणार आहे. आणि मग हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये कसे येतील? आज आपण या विषयाकडे वळणार आहे. माझे पात्र काठोकाठ भरून वाहणार आहे. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करणार आहे. मला कुठल्याही गोष्टीची उणीवता पडणार मी मृत्यू छायेच्या विरुद्ध जाते, मी अरिष्टाला भिणार नाही का? तुझी आकडी आणि काठी मला धीर देणार आहे नाही का? या साईन तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये प्रगट होणार आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, देव तुम्हाला आरोग्य देणार आहे, देव तुम्हाला प्रत्येक परीक्षेमधून बाहेर काढणार आहे. परंतु या परीक्षेमधून मी कसा बाहेर येईल? हे वचन माझ्यासाठी लागू कसं होईल? किती लोकांना वाटतं की हे वचन माझ्यासाठी लागू व्हावं, पण त्यासाठी बेडरूम व्हावं लागेल. कारण परमेश्वराचं आणि माझं नातं काय? कोण आहे? आणि मेंढपाळ पुढे चालतो आणि मेंढर मागे चालतो. आता शेरडं आणि मेंढर याच्यामध्ये शेरडं मेंढपाळाच्या पाण्यामध्ये चालतील का? आता मेंढरू होणं म्हणजे काय? मेंढराची मान, मला नम्र होण्याची गरज. मला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे, म्हणजे मी देवाच्या कुठे चाललीये तू मी तुला हिरव्यागार, मी आशीर्वाद देणारच, मी तुला शांत पाण्याजवळ मी नेणार आहे. चर्च म्हणजे काय? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही चर्च मध्ये येता, ज्यावेळेस तुम्ही फेलोशिप मध्ये येता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये येता, त्यावेळेस नेमकं काय घडतं? पवित्र शास्त्र सांगते, ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेस बसता, देव सेवकांच्या द्वारे बोलतो आमच्याशी. आणि देव सांगतो की तुझ्यासाठी ह्या योजना आहे. कारण देवाचं वचन हे सजीव, सक्रिय, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून याला भेदून आरपार जाणार आहे. बघा, आता आपण हग्गईच्या पुस्तकामध्ये येऊ. आपण मंडळीविषयी काही गोष्टी पाहणार आहे. हग्गई पवित्र शास्त्रातील एक छोटं भविष्यवाणीचं पुस्तक आहे. आणि या पुस्तकामधून काही गोष्टी तुम्हाला मला शिकायच्या. हग्गई याचा पहिला अध्याय, सफरण्याच्या नंतर हग्गईचं पुस्तक आहे. आणि या ठिकाणी या पुस्तकामध्ये एक परमेश्वराचं मंदिर आहे, एक चर्च आहे. आणि त्या चर्च मध्ये लोक जात नाहीयेत, लोक प्रार्थना करत नाहीयेत, लोक देवाला वेळ देत नाहीयेत, लोक आपल्या कामामध्ये गुंतलेले आहेत. कशामध्ये गुंतलेले? ते मंदिर पडलेले. आणि पवित्र शास्त्र असं सांगतं की ते जे मंदिर आहे ते यहुदा प्रांतामध्ये शहराच्या मध्यभागी. कुठं आहे? सेंटर पॉइंट मध्ये ते मंदिर आहे.
आणि देवाची इच्छा आहे की त्या मंदिरामध्ये लोकांनी यावं आणि मी त्या लोकांना काय करावं, आशीर्वादित करावं, मी त्यांना आरोग्य द्यावं, मी त्यांची उन्नती करावी, मी त्यांची भरभराट करावी, मी त्यांना आशीर्वादित करावं, ही देवाची इच्छा आहे. आणि मग देवाने एक भविष्यवक्ता ज्याची निवड केली, एका संदेष्टाला देवाने त्या प्रांतामध्ये पाठवलं. त्या संदेष्टाचं नाव हग्गई आहे. काय आहे? एक हग्गई भविष्यवक्ता. हग्गईचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं सांगितलेले, बघा ज्यांना भेटलं तरी व्यवस्थित वाचा. दर्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी, दारावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी, 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस हा यहूदाचा प्रांताधिकारी शेल्तियेल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यास हग्गई संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते बघा, कुणाच्या द्वारे वचन प्राप्त झालं? याजकांना. कुणाला प्राप्त झालं? नाही, हग्गईच्या द्वारे. शेल्तियेलाचा पुत्र जरुबाबेल आणि यहोसादाकाचा पुत्र यहोशवा. नीट लक्ष द्या. आता हे कोण होते? हे याजक होते. काय होते? हे थकले होते. काय होते? हे वृद्ध झाले होते. आणि वृद्ध झाल्याच्या नंतर बघा काय होतं, नाचता येते का? चालता येते का? समजा तू बायबल सांगतं, मी तुझं तारुण्य गरुडासारखं नवीन करतो. डेव्हिड टेरेल किती लोकांनी बघितलं? डेव्हिड टेरेल नाही का? बरेच या ठिकाणी त्यांना बोर्ड कॅन्सर झालेला होता. आणि मला चांगलं आठवतं, ज्यावेळेस सोलापूरमध्ये एक मिटिंग होती, त्यावेळेस त्यांच्या स्टेजवर आले. आशे आले. कसे आले? इकडे रिक्षेने आशे आले होते. कसे आले होते? वाकरून आले होते. परंतु आराधना झाली. आराधना झाल्याच्या नंतर संदेशाची वेळ आली. आमेन म्हणा. मी माझ्या डोळ्याने बघितलं, ते संदेश द्यायला त्यांनी सुरुवात झाली. ते आशे होते की आशा 10 मिनिटांमध्ये आशे झाले एकदम ताई. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि दुसऱ्या मारू लागले. काय मारू लागले? म्हणजे एक काय कसं घडलं? बायबल सांगतो, तू तुझं तारुण्य गरुडासारखं नवीन. आता दारावेश राजाच्या कारकिर्दीमध्ये जे परमेश्वराचं मंदिर आहे, हे यहुदा प्रांतामध्ये हे मंदिर सेंटर पॉइंट मध्ये आहे. या मंदिरामध्ये लोक जात नाहीये. लोकांनी नोकरीकडे लक्ष दिले, कामाकडे लक्ष दिले. लक्ष द्या. कळते सांगतो. हालेलुया. पुढे वाचा, बायबल वाचा पुढे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. बघा, मंदिर पडलंय, चर्च मध्ये कोणी जात नाही. म्हणजे हे चर्च मध्ये जात नाही, प्रॉब्लेम सुरू झालेले. हे प्रार्थना करत नाही, प्रॉब्लेम चालू झालेले. त्यांनी देवाला वेळ दिला नाही, प्रॉब्लेम चालू. आता काय प्रॉब्लेम चालू झाले? पुढे वाचा. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले. की परमेश्वराचं वचन हग्गई संदेशाच्या द्वारे प्राप्त झालं. ते असं आहे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? तुम्ही कुठे राहताय? तख्तपोशीच्या घरात. तुम्ही एसी मध्ये बसला, तुम्ही पंखा लावलाय. आता तुम्हाला परमेश्वराच्या मंदिराविषयी नाही का, प्रार्थनेविषयी तुम्हाला काही घेणं देणं राहिलं नाही. पुढे काय घडलं? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आता सेनाधीश परमेश्वर बघा, हग्गई संदेशाच्या द्वारे देव बोलतो. नीट लक्ष द्या. संदेशाच्या द्वारे देव बोला. संदेशाच्या द्वारे देव आमच्याशी बोलतो. पुढे तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष घाला. तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते. आता काय झालंय? आशीर्वाद संपले, बरकत गेली.
का गेली बरकत? कारण हे लोक मंदिरात जात, यांनी मंदिराकडे लक्ष दिलं, यांनी प्रार्थना, मंदिरातच जात नाही तर वचन ऐकायला मिळेल का? प्रार्थना करायला भेटेल का? तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडं लागतं. हा पुढे तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. पुढे तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला रूप येत नाही. बघा, तुम्ही जे काही करताय तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या संसारामध्ये, तुम्ही म्हणता मी घर बांधीन, तुम्ही म्हणता मी गाडी घेईन, तुम्ही म्हणता मी चांगलं अन्न खाईन, मी चांगले वस्त्र घेईन, परंतु देवापासून जे आशीर्वाद आहे, देवापासूनची शांती, देवापासून जो आनंद आहे, Praise the Lord. आता बघा, काही काही लोकांकडे भरपूर काही आहे. ते चांगले कपडे, पण तो जो आनंद आहे तो त्यांच्या जीवनामध्ये नसतोच. पुष्कळ पैसे पडून आहेत पण झोपे नाही. का? जी परमेश्वराबरोबर रिलेशन मेंटेन नाही, परमेश्वराशी त्यांच्या आत्म्याचं कनेक्शन नाही. जो शांतीचा राजकुमार आहे, ज्याच्याकडे आशीर्वाद आहे, ज्याच्यात जवळ आनंद आहे, ज्याच्या जवळ कृपा आहे, बायबल सांगतं माझी दया रोज सकाळी दया नवीन होते. त्याची दया आमच्यावर ऍक्टिव्हिट होते आणि जेव्हा त्याची दया येते त्यावेळेस आमच्या हृदयामध्ये अथांग शांती येते, आमच्या जीवनामध्ये अथांग आनंद येतो, आमच्या जीवनामध्ये अथांग बरकतीचे झरे वाहायला सुरुवात होते, आमचं जीवन आशीर्वादाने भरायला सुरुवात होते, आमचं दुःख आनंदामध्ये बदलतं, आमच्या जीवनामध्ये आरोग्य यायला सुरुवात होते, आमचं जीवन समस्यातून बाहेर येतं, आमचं दुःख आनंदात बदलतं. कारण देवाचा अभिषेक आमच्यामध्ये वाहतो. तो तुझ्या डोक्याला तेलाचा अभंग करीतो. अभिषेक जसं देवाच्या पाठीमागे आम्ही त्याची मेंढर आहे. तो मला हिरव्यागार, तो मला असं काही देतो की जे माझ्यासाठी उपयुक्त आहे. आमेन म्हणाल का? जे मला पाहिजे ते देवाकडे, ज्याने मी तंदुरुस्त होईल, ज्याने मी धष्टपुष्ट होईल, ज्यामुळं मला सामर्थ्य मिळेल, ज्यामुळं मला आरोग्य मिळेल, ज्यामुळे मला ताकद मिळेल, ज्यामुळं मी स्ट्रॉंग होईल, माझ्यामध्ये सामर्थ्य येईल, माझ्यामध्ये पॉवर्स येतील. असं सामर्थ्य देव मला देतो. कुठे? मंदिरामध्ये, कुठे? फेलोशिप मध्ये, नाही का? यांनी मंदिर सोडलं. यहुदा प्रांतातील लोकांनी देवाला त्या लोकांची काळजी, त्याने संदेश पाठवला. हक्के नावाचा तो आला देवाचं वचन घेऊन. आमेन म्हणा. तुम्ही खाता पण तृप्त होत नावाचा पुन्हा एकदा. मजुरीने पैसा मिळवून जसे काही भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. वरुणाचा तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण तुमच्या हाती घोडे लागते. तुम्ही खाता पण तुम्ही तृप्त होत नाही. तृप्त होत नाही. तुम्ही तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता तुम्ही कपडे घालता परंतु तुम्हाला सूड येत नाही. परंतु तुम्हाला सूब येत नाही. मजुरीने पैसे मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकता. हा, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा. तुम्ही काय करा? डोंगराकडे जा आणि तुम्ही लाकडे आणा, मंदिर बांधा. मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईल. त्याने मी प्रसन्न होईल. माझा महिमा प्रगट हो होईल. आमेन. हालेलुया. तुम्ही काय करा? डोंगराकडे जा आणि डोंगरावर लाकडं तोडा. आता थांबू नका. आणि माझं मंदिर बांधा. आमेन म्हणा. आमेन. याचा आत्मिक अर्थ होतो माझ्या मंदिराकडे लक्ष द्या. याचा आत्मिक अर्थ होतो माझं वचन ऐका. याचा आत्मिक अर्थ होतो मंदिरामध्ये या म्हणजे तुम्ही आशीर्वादित होणार आहात. आमेन म्हणा. तुम्ही जे खाणार आहे तुम्ही तृप्त होणार आहे. तुम्ही जे पिणार आहे त्याने तुमची तहान
तुम्ही जे कपडे घालणार त्याने तुम्हाला काय येणार आहे? उभे येणार आहे. Praise the Lord. तुम्ही जो पैसा मिळवणार आहे तो पैसा निघणार आहे. काय होणार आहे? इकडे तिकडे पळणार नाही. मी तुम्हाला बरकत देणार. आता बंदी ही काय गोष्ट आहे? चर्च काय? आपण गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये येऊया. गीतरत्न याचा 4था अध्याय आणि 12 वचन. गीतरत्न याचा 4था अध्याय आणि 12 वचन. भेटलं का? गीतरत्न हे अलंकारिक भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी मंडळीला भगिनी असा शब्द आणि वधू असा शब्द या ठिकाणी मंडळीसाठी दिलेला आहे. हा वाचन करा. किती वाजले? 4था अध्याय 12 वचन. माझ्या भगिनी, माझ्या भगिनी, माझी वधू माझी वधू. नीट लक्ष द्या. आता मंडळी कोण आहे? ही एक मिनिट. मंडळी कोण आहे? वधू आहे. कोण आहे? वधू. ही कोणाची वधू आहे? परमेश्वराची. ही प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे. आणि या ठिकाणी गीतरत्नामध्ये म्हटलं की माझ्या वधू पुढे माझ्या भगिनी, माझ्या वधू ही बंद असलेली बाग, ही काय आहे? नीट लक्ष द्या. ही बंद असलेली बाग आहे. बंद बस बस असलेली बस बस. एक एक शब्द वाचन करत चला. ही बंद असलेला काय आहे? बाग आहे. आमेन म्हणाल का? Praise the Lord. याचा अर्थ काय होतो? बाग. किती लोक गार्डन मध्ये गेले? गार्डन, स्पेशल गार्डन मध्ये. हे स्पेशल गार्डन. आमेन म्हणाल का? हे गार्डन दुसऱ्यासाठी नाही बरं का. हे फक्त निवडलेल्या लोकांसाठी आहे. आमेन म्हणाल का? आणि हे बंद जे गार्डन आहे, ही बंद असलेला बाग. मग या बागेमध्ये काय? तर या बागेमध्ये फुलांची झाडे ज्याचा सुगंध तुम्हाला मिळत आहे. या बागेमध्ये शांती आहे. या बागेमध्ये आनंद आहे. या बागेमध्ये प्रेज द लॉर्ड, हालेलुया, परमेश्वराची काय आहे? उपस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. एक बंद असलेला बाग आणि बंद असलेली निर्जन, हा मेहरबंद कारंजे, मेहरबंद कारंजे या बागेमध्ये आहे. आमेन म्हणाल का? नाही का? होप इज अ चर्च. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी या खडकावर आपली मंडळी रची. मी या खडकावर आपली मंडळी रची. आणि मंडळी ही बंद फाटकाच्या आत आहे. मग या बंद फाटकाच्या आतमध्ये, ह्या बंद असलेल्या बागेमध्ये कोण आहे? तुम्ही आलेले आहात. आणि या बंद असलेल्या बागेमध्ये तुम्ही यासाठी आलेले आहात की तुम्हाला त्या ठिकाणाहून सुगंध मिळणार आहे. त्या ठिकाणाहून त्या कारंजामध्ये, प्रेज द लॉर्ड, या बागेमध्ये नाही का, गार्डन मध्ये काय असतात? कारंजा. बघा देवाचं वचन स्पष्ट सांगतं, माझे भगिनी, माझे वधू ही बंद असलेला बाग. ही काय असलेला बाग? किती लोकांना वचन कळत आहे? किती लोकांना कळत आहे? माझी वधू कशी आहे? नाही का? बंद म्हणजे फाटकाच्या. मग बागेमध्ये काय? विचार करा, थिंकिंग करा. बागेमध्ये काय काय असेल? बागेमध्ये काय काय असेल? फुलं, फळं, झाड, पक्षी, कारंजे, त्या ठिकाणी पाणी. जसं मी तुम्हाला सांगितलं, परमेश्वर माझा भेटणार आणि मला काही उडे पडणार, तो मला हे हिरवगार कुरण आहे. या कुरणामध्ये तुम्ही आला. या कुरणामध्ये सुगंध आहे. या कुरणामध्ये हिरवळ खाद्य. ते मेंढराला काय होणार आहे? ते मिळणार आहे. आणि त्या खाद्यामुळं, त्या आत्मिक अन्नामुळं, त्या मांडण्यामुळं मेंढर निरोगी होणार आहे. मेंढर धष्टपुष्ट होणार आहे. मेंढर काय होणार आहे? सामर्थ्यशाली होणार आहे. कारण मी तुझ्या डोक्याला तेलाचा, त्याचा अर्थ होतो अभिषेक.
त्याचा अर्थ काय होतो? घरी बसून नाही भेटणार. शैतानाची इच्छा नाही की तुम्ही घरी बसावं आणि मग तुम्हाला अभिषेक मिळेल. नाही, कधीच नाही. हा तुम्हाला मी अर्थ सांगत नाही. तुम्ही बंद असलेल्या फाटकामध्ये आला. नगरमध्ये भरपूर लोक आहे आज चर्च पासून बाहेर आहे. आज तुम्ही निवडलेले लोक, तुम्ही जे या ठिकाणी आलेले आहात, तुम्ही अशा बागेमध्ये आलेले आहात की हे बंद झालेलं फाटक आहे. त्याचा आत्मिक अर्थ मी तुम्हाला सांगत आहे. या बंद फाटकामध्ये आता कारंजे, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही पाहणार आहे, नाही का? तुम्हाला शांती प्राप्त, नाही का, शारीरिक शांती, दैहिक शांती मिळवण्यासाठी लोक स्वित्झर्लंड मध्ये जातात, लोक गार्डन मध्ये जातात, तिकीट घेऊन कुठे जातात आणि आनंद घेतात, नाही का? परंतु ही बाग असे, हे फाटक असे, हे गेट असे, या गेट मध्ये फक्त तुमचा प्रवेश आहे. जे निवडलेले लोक आहेत त्यांचा प्रवेश आहे, इतरांचा प्रवेश नाहीये. तुम्ही आता प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही जर प्रवेश केलाय, नीट लक्ष द्या, देव तुम्हाला तंदुरुस्त करणार आहे. देव तुम्हाला सुखांत देणार आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. अशा फाटकामध्ये तुम्ही आला. दिस इज द चर्च. ही माझी वधू आहे आणि हा सुगंध फक्त माझ्या कोणासाठी आहे? बस स्टँडवरच्या लोकांसाठी नाही. त्याने तुमची मन उघडली. आता नवीन जर माणूस या ठिकाणी आला तर हे वचन कळल का? आता किती लोकांना कळते मला माहिती. काही डोक्यातून चाललंय. त्याचा आत्मिक अर्थ, रहस्य किती लोकांना रिअली समजलंय? आपल्या हातवर का? असा हात कोणसे खरा हात समजलंय का? माझी वधू काय आहे? हा, बंधनात आहे का? काय सांगितले? बंद असलेला काय? फाटकाच्या आत नसलेला का? कुठून टाकलंय का? ही बंद असलेला बाग आहे. ही बाग आहे आणि या बागेची काळजी माळी घेते. काय करत आहे? काळजी घेते. वचन सांगतो, निर्झर मोहर बंद कारंजे होय. निर्झर, निर्झर या शब्दाचा अर्थ काय होतो? सारिकाताई काय म्हणताय? काय वाटतं तुम्हाला त्याचा शब्द अर्थ काय असेल? सतत फवारा आहे त्या ठिकाणी, नाही का? सतत, नाही का? त्या ठिकाणी काय? सतत अभिषेक आहे. बरोबर आहे. व्हेरी गुड. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. कारंजे, किती लोकांना कारंजामध्ये जायला आवडतं उन्हाळ्यामध्ये? कारंजे लक्षात आलं? तुमच्या बाथरूम मध्ये शावर आहे. दॅट इज द कारंजे. ते कारंजे वेगळे आणि हे कारंजे नाही का? हे जे कारंजे हे फक्त त्यांना समजू शकतात की जे त्या बागेत आहेत, नाही का? आणि ते कारंजाची फवारा त्यांच्यावर, तो अभिषेकाचा फवारा, नाही का? प्रेज द लॉर्ड. तो तुमच्यामध्ये काय होणार आहे? तो वाढत. मग हगेच्या पुस्तकामध्ये लिहिलं, तुम्ही खाता पण तृप्त होत, तुम्ही बागेत नाहीये. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत, तुम्ही कपडे घालता परंतु त्याने तुम्हाला उभे, तुम्ही पैसे मिळवता परंतु तुमचे पैसे चालले. कुठे चालले तुमचे पैसे? त्याला बरकत राहिली कारण तुमचं लक्ष तुम्ही बंद फाटकामध्ये. तुम्हाला जे आशीर्वाद मी ठेवले ते आशीर्वाद संपले. हग्गे भविष्यवक्ता देवाचा संदेश देते. नीट लक्ष द्या. देवाचा संदेश ही साधी गोष्ट नाहीये. भविष्यवक्त्याने संदेश आणलाय. काय घडलं असेल तो संदेश त्याने स्वीकारला. काय केला? आम्हाला संदेश स्वीकारावा लागतो. किती लोक रिसीव्ह करतात? आम्ही म्हणाल का? तुम्ही निवडलेले लोक आहात. जे निवडलेले ते रिसीव्ह करणार, जे नाही निवडलेले ते म्हणजे थांबा, बघू नंतर.
तुम्ही एखादी चूक केली, लगेच पवित्र आत्मा तुम्हाला टोचली नाही, बघ तू चूक केली. तुम्ही जर निवडलेले आहात, तुम्ही गुडघ्यावर येणार आणि तुम्ही काय करणार? क्षमा मागा. प्रभू मला क्षमा कर. कारण जे धार्मिकतेचे भुकेले व तालेले ते काय होतील? कृत्य केले. तुमची निवड झाली याची साईन आहे की तुम्ही धार्मिकतेमध्ये तुमची काय होत आहे? दिवसांदिवस वाढ होत आहे. परंतु एखादी चूक घडते आणि जर पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो तरी देखील तुम्ही जर पश्चाताप करत नाही तर तुम्ही निवडलेले मग कठीण. देव म्हणतो याचं मन आता कठीण झालंय. मग जे आशीर्वाद मला या व्यक्तीसाठी द्यायचे हे आशीर्वाद मी आता थांबवतो आणि हे मी दुसऱ्या कोणाला तरी देतो. नीट लक्ष देते. परंतु जे तुमच्यासाठी ठरले ते तुम्हाला मिळणार आहे, नाही. ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. देव ते तुम्हाला देणार आहे. देव ते तुमच्या कुटुंबाला देणार आहे. देव ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये रिलीज करणार आहे. तुम्ही आता बंद फाटकामध्ये प्रवेश केलेला आहे नाही का? या गार्डन मध्ये, या बंद असलेल्या बागेमध्ये नाही का? तो स्पष्ट म्हणतो माझी भगिनी, माझे वधू नाही का? मंडळी ख्रिस्ताची कोण आहे? वधू आहे नाही का? अलंकारिक भाषेमध्ये लिहिलंय नाही का? आणि तो म्हटला की माझी वधू ही बंद असलेला बाग आहे. बंद असलेला बाग नाही का? म्हणजे पुढे सांगतो तुझ्या ठाई सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झाली आहे. अंकुरित झाली. आमेन. तुझ्या ठाई काय अंकुरित झाले? तुझ्या ठाई सुंदर फळे देणारी डाळिंबाची आता सुरुवात झाली नाही का? त्यांनी डाळिंब पेरले, ते बी पेरले, आता त्याचे ते काय झाले बघा. सुरुवात झाली आशीर्वादाची. या बागेमध्ये काय झाली? अंकुरित झाली. पुढे वाचा. हा. मेदी, मेदी, जटामासी, जटामासी, जटामासी व केशर, जटामाशी व केसर, वेखंड व दालचिनी, वेखंड व दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे उदाची सर्व प्रकारची झाडे आणि गंधरस व आंगरू, गंधरस व अंगरू, तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्यासाठी आहेत. हो, इतर सर्व झाडे, सुगंधी झाडे तुझ्या ठाई आहे. कळते का? आम्ही म्हणाल काय रहस्य आहे? काय प्रकटीकरण आहे? काय वचनाचा उलगडा आहे? तो म्हणतो माझी वधू ही बंद असलेला बाग आहे आणि या बागेमध्ये कुठली झाड आहे? तुझ्या ठाई सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झालेली आहे. मी तुझं दुःख आनंदात बदललेलं आहे. तू बंद फाटकामध्ये आलेली आहे आणि मी तुला सुगंध देते. मी तुला ती फळं, ती फक्त तुझ्यासाठी आहे, ती जगासाठी नाहीये. आणि ती फळं मी तुझ्यासाठी, हे रहस्य देव तुम्हाला प्रकट करते. मग तुम्ही विचार करा, जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणार नाही का? जर तुम्हाला त्याच्या धार्मिकतेची भूक आहे, त्याची इच्छा आहे की तुम्ही नीतिमान व्हावं. आपण स्तोत्र 33 मध्ये काय वाचलं? काय वाचलं त्या ठिकाणी? मला काही उणे पडणार, तो मला हिरव्यागार कुंडात, तो मला संत बाळाजवळ, तो माझा जीव, तो मला कुठल्या मार्गाने? त्याची काही इच्छा नाही. कुठल्या मार्गाने चालावं? आणि जर मी नीती मार्गाने चालणार आहे तर हे आशीर्वाद माझ्यासाठी आहे. हे आशीर्वाद कोणासाठी? याचा अर्थ हा आशीर्वाद कळणार, जांभळी द्यायची नाही. नीट लक्ष द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुझ्या ठाई सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका काय झाली? अंकुरित झालेली आहे. मेदी व जटामासी, व जटामासी केशर. किती लोकांना माहिती आहे केशर? वेखंड माहिती आहे का? ऐकून आहे, आजच ऐकताय. श्रीखंड सगळ्यात ऐकले. आम्रखंड किती लोकांनी या महिन्यात खाल्लं? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता हे फार वेगळं आहे. वेखंड, दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे आणि गंधरस
व अंगरूप तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठाई आहे. आमेन म्हणाल का? बोला आमेन. नाही का? सुगंधी झाडे या बागेत आहेत बरं का. बागेतील कारंजे जिवंत झऱ्याचा, वाचा बरं. बागेतील कारंजे बागेतील कारंजे जिवंत झऱ्याचा खूप, जिवंत झऱ्याचा कूप, लबनोनाहून वाहून नेणारे जलप्रवाह अशी तू आहे. अशी तू आहेस. अशी तू मंडळी आहेस. तू निराश राहणार, तू सुगंधित होणार आहेस, तू अंकुरित होणार आहेस, तू टवटवीत होणार आहेस. नाही का? तुला तू खजाना सापडणार आहे. नाही का? त्या खजान्याच्या ठिकाणी तू आलेली आहेस. नाही का? ज्या ठिकाणी मोहर बंद कारंजे, ज्या ठिकाणी दालचिनी, ज्या ठिकाणी सुगंधी देणारी सर्व प्रकारची झाडं अंकुरित झालेले आणि तो सुगंध तुला प्राप्त होत आहे. तू निवडलेली आहेस. तू माझी भगिनी आणि तू माझी वधू आहेस. मी तुझ्यासाठी हे बंद गेट केलेलं आहे आणि यामध्ये फक्त तूच प्रवेश केलेला आहे. करशील नाही, केलेला आहे. आमेन म्हणा. हालेलुया. बोला हालेलुया. पुढचं वचन काय सांगतं? हा, ही उत्तर वायू जागृत हो, जागृत हो, दक्षिण वायू तूही ये, तूही ये माझ्या बागेवरून वाहा. माझ्या बाग. अरे बापरे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठून वाहा? माझ्या मागे बागेवर वाहा. किती लोकांना समजलं? पुढे हा, तिचा परिमल पसर, हा, माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळं सेवन करो. माझा बंध म्हणजे तो वधू प्रवेश ख्रिस्त, तो बागेमध्ये आलाय आणि तो पाहते बागेमध्ये फळं आलेली. डाळी अंकुरित झाले होते, परंतु आता ते त्याला फळाची अपेक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन म्हणाल का? ती फळं तुम्ही आणि येणाऱ्या दिवसात देणार आहोत. देवाच्या वचनाचा उलगडा तुम्हाला होणार आहे, प्रकटीकरण तुम्हाला होणार आहे. तुमचं दुःख तो आनंदात प्रकटी झरे वाहणार आहेत. काय वाहणार आहेत? प्रत्येकामध्ये झरे वाहणार आहेत. एक एक वचनाचा अर्थ आणि त्याचा उलगडा येणाऱ्या दिवसामध्ये अनेकांना होणार आहे. अनेकांना ज्ञानाच्या आत्म्याने परमेश्वर बनणार आहे, सामर्थ्याच्या आत्म्याने बनणार आहे, तंदुरुस्तीच्या आत्म्याने आरोग्य तुमच्या जीवनामध्ये वाहणार आहे, शांती तुमच्या जीवनात येणार आहे. तुमचं दुःख देव आनंदात बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बंद फाटकामध्ये आलेले आहात. प्रेज द लॉर्ड. आणि हे बंद फाटक ही प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे. ही पवित्र आहे, ही निर्दोष आहे, ही निष्कलंक आहे, ही पवित्रीकरण मिळवत आहे. प्रेज द लॉर्ड. येशूच्या आत्म्याला प्रेज ही तयार होणार आहे. येशूच्या प्रेज. दिस इज द चर्च. तुम्ही देवाकडे वळला, तुम्हाला आरोग्य मिळाले म्हणून तुम्ही येशूकडे आला. तुम्ही कदाचित आरोग्यासाठी येशूकडे आला, परंतु ही गोष्ट महत्वाची नाहीये. हिलिंग इज द नॉट ग्रेट मिरेकल, बट साल्वेशन इज द ग्रेट मिरेकल. ज्यावेळेस तुमचं तारण होतं त्यावेळेस वचनाचे झरे नाही का, झरे फुटणार आहेत, अभिषेक मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. आमचा आनंद सैतान हिरावून घेऊ शकत नाही. तो वाहणार आहे. शेजारची म्हणजे बाईला काय झालं, माणसाला काय झालं. बायबल सांगतं परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा. मग याचा अर्थ आज प्रभूने आम्हाला प्रगट केलेला आहे. नाही का, हे रहस्य देवाने आम्हाला प्रगट केलं आणि हे रहस्य हे आहे की ही मंडळी आणि मंडळीमध्ये हे रहस्य, या रहस्याचा उलगडा होत राहणार, तो थांबणार. मग पुढे काय असेल? शास्त्रात त्याला काहीच थोडा शोध लागला, काय लागलाय, पण बाकी खजाना अजून. मग याच्यामध्ये किती खजाना असेल? आम्ही म्हणा. आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही खाता पण तृप्त होत, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालता पण त्याने तुम्हाला सुवेल नाही का. माणसांना घाबरू नका.
जर तुम्हाला देवाने निवडले तर तुम्ही कुणाला नातेवाईकाला घाबरू सुवार्ता सांगा, ख्रिस्त गाजवा. ते बंद फाटकाच्या कुठे आहे? देवाची इच्छा त्यांनी कुठे यायला पाहिजे? किती लोकांची इच्छा त्यांनी आत यावं. आम्ही त्यांना बघतो आणि घाबरतो. साक्ष द्यायला जाऊ का नको? ऑनलाईन दिसत आहे. नीट लक्ष, आराधना करू का नको? प्रार्थना करू का नको? घाबरू नका. आमेन म्हणाल का? किती लोकांना देवाच्या उपस्थितीच्या या ठिकाणी जाणीव होत आहे? प्रभूची महान उपस्थिती आपल्याकडे. एक आजचं वचन आहे, त्याने तुम्हाला निवडले. तुम्ही वधू आहात, तुम्ही पवित्र आहात. तुम्हाला त्याने त्याच्या रक्ताने धुवून काय केलंय? नाही का? तुम्हाला स्तोत्र. तेवीचा अर्थ प्रभूने प्रगट केला की परमेश्वर माझा मेंढपाळ, माझा आणि त्याचं काय नातं आहे? तो माझा कोण आहे? मेंढपाळ आहे. नाही का? परमेश्वर माझा मेंढ, मला काही उणे पडणार, तो माझी काळजी घेतो. तो मला हिरव्यागार, तुम्हाला संत पाण्याचा, तो माझा जीव, तुम्ही ताजे तमाने होणार आहे. नाही का? परीक्षा, कदाचित तुम्ही आजारी, तुम्ही म्हणता माझं संपलं, मी बरा होऊ शकणार नाही, मी बरी होणार नाही. परंतु आज मी तुम्हाला सांगतो की मंदिरात आरोग्य आहे. मंदिरात आरोग्य आहे. तो लंगडा भिकारी जन्मापासून पांगला होता आणि तो मंदिराच्या बाहेर, बघा आता मंदिराच्या बाहेर अभिषेक वाहत आहे. दरवाजातून काय वाहत आहे? तो कुठे बसलाय? सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसलाय. नीट लक्ष द्या. जन्मापासून पांगलाय. पेत्र आणि योहान मंदिरामध्ये येते आणि त्याने आपले हात पुढे केले. त्याला असं वाटलं की मला काहीतरी पैसे मिळतील. परंतु पेत्र म्हटला, माझ्याकडे सोनं रुपये नाही, माझ्याकडे येशू आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे, माझ्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य तुला आरोग्य देणार आहे. उठ आणि येशूच्या नावात चालला. त्या क्षणाला त्याच्या घोट्यामध्ये काय आलं? बळ आलं. तो कुठे बसलेला होता? मंदिराच्या दरवाजा जवळ. तुम्ही मंदिरात प्रवेश केलाय, तुम्ही मंदिरात आलाय, तुम्ही त्या बंद फाटकामध्ये आलाय. नाही का? तुम्हाला तो सुगंध प्रभू देत आहे. ते आरोग्य तुमच्या जीवनामध्ये वाहणार आहे. ते सामर्थ्य तुम्हाला मिळणार आहे. तो प्रकटीकरणाचा आत्मा देव तुम्हाला देणार आहे. ते पवित्रीकरण देव तुम्हाला देणार आहे. तो म्हणतो, मी तुझे सर्व रोग बरे करतो. डेव्हिड टेरेल यांना बोन कॅन्सर होता. हाडामधून मस वाहत होता. त्यांचे साक्षीचं पुस्तक वाचा आणि मग ते प्रार्थना करत होते. त्यांची आई प्रार्थना करत होती. एक दिवस, नीट लक्ष द्या, प्रभू येशू ख्रिस्त काल आज युगानुयुग. रात्री 12 वाजता ज्या हॉस्पिटलमध्ये बंद खोलीमध्ये येशू आला आणि येशू म्हणतो, डेव्हिड उठ. डेव्हिड झोपेत होते. पुन्हा येशूने आवाज दिला, डेव्हिड, डेव्हिड उठ. डेव्हिडला वाटलं डॉक्टर बोलत आहे. पुन्हा आवाज आला, परंतु आवाज वेगळा आला. प्रेज द लॉर्ड. थंडीचे अमेरिकेमध्ये थंडी असते. नीट लक्ष द्या. आता सध्याला थंडी आहे अमेरिकेमध्ये. मला US वरून फोन येतात, एक्सेसरच्या पास्टर खूप बर्फ पडतो. डेव्हिडने ब्लँकेट खाली उठलं. जसं ब्लँकेट त्याने खाली उठलं, लख प्रकाश. प्रेज द लॉर्ड. लख प्रकाशामध्ये येशूला डेव्हिडने पाहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा प्रकाश त्याने पाहिला तसा डेव्हिड टेरेल बोन कॅन्सर मधून बरा झाला. मी दुसऱ्यांदा साक्ष सांगत आहे. विश्वास ठेवशील तर देवाचं असा कुठला रोग आहे देव त्याला बरं करू शकत नाही. मी माझ्या डोळ्याने पाहिलं मेलेले उठले. मी माझ्या डोळ्याने पाहिलं आंधळ्याने पाहिले. मी माझ्या डोळ्याने पाहिलं नंदे चालले. माझा विश्वास कार्य करणार आहे. माझ्यामध्ये आरोग्य वाहणार आहे. माझ्यामध्ये सामर्थ्य येणार आहे. मला दृष्टी येणार आहे. माझं दुःख आनंदात बदलणार आहे. माझ्या समस्या सुटणार आहे. जो येशू पेत्राच्या जीवनामध्ये काम करत होता, तो येशू आजही कार्य करतो. तो येशू आज त्याचं सामर्थ्य भरून आमच्या जीवनामध्ये पाठवतो.
आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही बंद फाटकामध्ये आलेले आहात. माझी वधू ही बंद फाटक आहे. काय आहे? बंद फाटक. हे का तुम्ही कुठे गेलते? आता तुम्हाला वचन समजलं. आता परत चर्च मधून कधी उठून जायचं नाही. नीट लक्ष. म्हणजे मी आपण करत नाही, परंतु हे रहस्य समजणार. ज्याला समजलं त्याला समज. तुम्ही आता त्यांना घरी गेल्यावर समजून सांगा. हा प्रेस हालेलुया म्हणाल का? बोला हालेलुया. 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 13 वचन पुन्हा एकदा वाचा. 13 वचन पुन्हा एकदा वाचा. 4था अध्याय 13 वचन. तुझ्या ठाई सुंदर फळे देणारी हा डाळिंबाची वाटिका अंकुरित झाली. तुझ्यात अंकुरित झाली. समजलंय? सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका काय झाली? अंकुरित झाली आहे. आताशी अंकुरित झाली बरं का? आमेन म्हणाल का? आमेन. म्हणजे जमीन तयार झाली, पेरलंय आणि आता उगवत आहे. आता ते वाढत चालेल. पुढे वचन जर आपण वाचलं, हा 4थं वचन, सॉरी नाही, हा 14 वचन. मेंदी हा व जटामासी व केशर वेकंड व दालचिनी हा दुधाची सर्व प्रकारची झाडे हा आणि गंधरस व अगरू तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठाई आहे. हा पुढे बागेतले कारंजे जिवंत झाडाचा खूप लबनून वाहून येणारे जलप्रवाह अशी तू आहे. तू कशी आहेस? तू कशी, माझे वधू तू कशी आहेस? मंडळी कशी आहे? हॅलो. मॅडम समजलंय का? नक्की. साधारण आहे का मंडळी? ज्यावेळेस मंडळीला हे कळेल, ज्यावेळेस मला कळेल, ज्यावेळेस तुम्हाला हे कळेल, तुम्ही प्रार्थना करणारे, तुम्ही नीतिमत्व प्राप्त करणारे, पवित्रीकरण मिळवणारे, अलग ताईमध्ये तुम्ही आणि राहणारे, अभिषेक ऍक्टिव्हेट होणारे. आणि मग विचारू नका, जर भेटलं ते ज्ञान, प्रेज द लॉर्ड, मग तो आनंद जगात कशातच नाही. आमेन म्हणाल का? हालेलुया. हे उत्तर वायू जागृत हो, दक्षिण वायू तुझी ये. माझ्या बागेवरून वहा, माझ्या वधूवरून वहा. वायू, तो अभिषेक, तो अग्नीचा अभिषेक, तो सामर्थ्याचा अभिषेक, तो पवित्रात्म्याचा अभिषेक तुमच्यावर काय होणारे? वाहणारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही म्हणतो देवाचं गौरव करा. तुम्ही भरणार आहे. So we are a different people. तुम्ही वेगळे केलेले लोक आहात, तुम्ही निवडलेले लोक आहात. हा सुगंध, हा अभिषेक जगासाठी. बिकॉज गेट काय झालेले? बंद झालेले. तुम्ही बंद फाटकामध्ये आहात. माझी वधू ही काय आहे? परत एकदा नाही का, थोडस यांच्यासाठी घेते नाही का. 12 वचन म्हणजे पुन्हा क्लिक होईल तुम्हाला. हा माझी भगिनी, माझे भगिनी, माझी वधू, माझे वधू. याचा अर्थ मंडळी. याचा अर्थ काय होतो? चर्च. चर्च मीन्स युनिटी, मीन्स बॉडी ऑफ क्राइस्ट. चर्च काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. काय आहे? आता हे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. लक्ष द्या. युनिटी मीन्स बॉडी ऑफ क्राइस्ट. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये सहभागी झाला. कशामध्ये सहभागी झाला? प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर कसं आहे? पवित्र आहे का? पवित्र आहे. अति. मग तुमचं पवित्रीकरण होत चाललंय. काय होत चाललंय? मग पवित्रीकरण कसं होणार आहे? पश्चाताप केल्यानंतर, वचनाप्रमाणे जीवन जगल्यानंतर मी सांगितलं की जेव्हा तुम्ही चुकता त्यावेळेस जर तुम्ही साईन आहे पश्चाताप करत नसाल, त्याला काय म्हणतात आपण? अनदेखेपणा. त्याला काय म्हणतो आपण?
म्हणजे कळत असून न कळल्यासारखं. न कळल्यासारखं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही निवडलेले नाही. कदाचित निवडलेले पण जर असे करतात तर मग कठीण काजळी येते. काय येते? काजळी आल्यावर काही कळत नाही. समजत. तर तुम्ही जर निवडलेले आहात तर त्या क्षणाला तुम्हाला पश्चाताप करायचा. आपण माणूस आहोत, आपण चुकणार आहे, आपण खोटं बोललो पश्चाताप, आपण जाणून बुजून काही पाप केलं पश्चाताप. आणि मला व्यक्तिमत्वामध्ये आता माझी काय व्हायला पाहिजे? माझं पवित्रीकरण व्हायला पाहिजे. मी पवित्र ताईमध्ये माझी वाढ व्हायला पाहिजे. यासाठी प्रभूने मला निवडलेलं आहे. आणि ज्यावेळेस पवित्र ताईमध्ये माझी वाढ होईल मी पूर्णपणे बंद फाटकाच्या आतमध्ये येणार आहे. आणि बंद फाटकाच्या आतमध्ये नाही का त्या डाळिंबाला काय फुटलेलं आहे? त्या बागेला अंकुर फुटणार आहे, ती वाढणार आहे, फळं मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. असे काही सुगंधाची फळं त्या ठिकाणी झाड आहेत. प्रेज द लॉर्ड. की जगातील लोकांसाठी नाही. हा बंद असलेला मार्ग आहे. आमेन. ही माझी वधू आहे. येशू म्हणतो प्रेज द लॉर्ड. ही पवित्र आहे, ही निर्दोष आहे, ही निष्कलंक आहे, ही माझ्या रक्ताने धुतलेली आहे. Yes. मी माझ्या वधूला माझ्या रक्ताने काय घेतले? विकत घेतलेले आहे. समजलं? Yes. आमेन म्हणाले का? आमेन. आरोग्य त्याच्यामध्ये वाहते आणि यावेळेस आपण जाऊया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू जीसस. थँक्यू थँक्यू स्पिरिट. हालेलुया हालेलुया. देवाचं महान सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. परमेश्वराचा अभिषेक आपल्यामध्ये वाहणार आहे. माझी वधू ही बंद असलेला मार्ग आहे. हग्गई संदेशाच्या द्वारे देवाचं वचन यहुदा प्रांतामध्ये आलं. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही.